वोटर आयडी कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात कदाचित तुम्ही ऐकलं असेल, त्याबद्दलचे कदाचित मेसेजेस तुमच्या फोनवर आलेले असतील, कुठून व्हायरल झालेलं असेल, मित्रमित्रांसोबत गप्पा मारताना ऐकलेलं असेल, पण त्यातून काही प्रश्न सुद्धा पडलेले असू शकतात। मुळात हे करायचं कसं आणि दुसरा एक अगदी टिपिकल प्रश्न की हे करणं गरजेचं आहे का, कारण बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट ही सक्तीची होत नाही तोवर लोक ते करायला जात सुद्धा नाहीत। त्यामुळे आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत की वोटर आयडी कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासंदर्भात नेमकं सत्य काय आहे, ते करणं खरंच गरजेचं आहे का, बंधनकारक आहे का आणि जर असेल तर ते करायचं कसं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। गेल्या वर्षभरामध्ये आपण लोकसभा, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र आणि दिल्ली अशा सगळ्या निवडणुका पाहिलेल्या आहेत। त्यात खास करून हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली आणि अर्थातच लोकसभा निवडणुकांमध्ये अचानक लाखोंनी वाढलेले मतदार किंवा घटलेले मतदार, ईव्हीएम मधून झालेलं मतदान, बोगस मतदान झाल्याचे सुद्धा अनेक आरोप झाले। काँग्रेससह इंडिया आघाडीतील सुद्धा काही पक्षांनी याबद्दल निवडणूक आयोगाकडे धाव सुद्धा घेतली। आयोगाने दिलेलं उत्तर मात्र यातल्या काही पक्षांना हे मान्य नव्हतं, पण सरतेशेवटी निवडणूक आयोगाने बोगस मतदारांवर तोडगा काढण्याचं ठरवलेलं आहे, तुमच्या वोटर आयडी कार्डला आधार कार्डशी लिंक करून। आता केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की आधार कार्ड आणि वोटर आयडी कार्डला लिंक केलं जाईल। याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग आणि UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, बेसिकली जे आधारचं काम करत असतात ती अथॉरिटी, या सगळ्यांचं एकमेकांसोबत सल्लामसलत झालेली आहे। एक बैठक त्या संदर्भात झालेली आहे, ज्याच्यामध्ये केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त होते, इतरही 2 निवडणूक आयुक्त होते, गृह मंत्रालयातले काही अधिकारी होते, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी होते आणि अर्थातच UIDAI चे सुद्धा अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। ज्या बैठकीमध्ये आधार आणि वोटर आयडी कार्ड लिंक मध्ये असलेल्या तांत्रिक, कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींबद्दल चर्चा झाली। तसंच UIDAI कडनं सहकार्याची अपेक्षा सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केलेली आहे। आता या सगळ्या झाल्या तांत्रिक बाबी, पण या सगळ्या आपण बाजूला ठेवूया तुर्तास आणि मुळात या संदर्भात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे की आधार वोटर आयडी कार्ड हे लिंक कसं करायचं, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाने 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला म्हणजे ऑनलाईन NVSP पोर्टल। या पोर्टलवर जाऊन तुम्ही रजिस्टर करा, तिथे लिंक आधार कार्ड हा पर्याय निवडा, आधार वोटर आयडी कार्डवरचे डिटेल्स भरा आणि ते सबमिट करा, एवढा सोपा आहे। दुसरं आहे ते म्हणजे वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करून आधार वोटर आयडी कार्ड लिंक करा, असा एक पर्याय तिथे आहे, तो निवडा, डिटेल्स भरा आणि तोही फॉर्म सबमिट करा। तिसरा पर्याय एक ऑफलाईन सुद्धा देण्यात आलेला आहे, फॉर्म 6B च्या द्वारे। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून हा 6B फॉर्म जो आहे तो डाउनलोड करा, त्यातल्या आधार वोटर आयडी कार्ड संदर्भातले डिटेल्स जे आहेत ते सुद्धा भरा, जवळील इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये ते फॉर्म सबमिट करा। चौथा मुद्दा आहे तो म्हणजे SMS द्वारा किंवा फोन करून सुद्धा करण्यासंदर्भात। ECI लिंक स्पेस वोटर आयडी स्पेस आधार कार्ड नंबर, तुमच्या राज्याचा असलेला चीफ इलेक्टोरल ऑफिसच्या नंबरवर तो पाठवा किंवा 1950 ला फोन करून सुद्धा आधार लिंकिंगची रिक्वेस्ट तुम्ही टाकू शकता। तर हे असे काही 4 पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही हे करू शकता। पण पुन्हा एकदा मी आठवण करते की याला अजून सुरुवात झालेली नाहीये किंवा हे करणं आत्ता करायलाच हवं असं काही सांगण्यात आलेलं नाहीये, पण हे 4 पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचा वोटर आयडी कार्डला आधार सुद्धा लिंक करू शकता। आता यात काहींना असं वाटू शकतं की आधारमध्ये तुमचे घेण्यात आलेली सगळीच माहिती ही आता निवडणूक आयोगाला सुद्धा कळणार की काय, तर तसं नाहीये। तुमचे आधार डिटेल्स जे तुम्ही दिलेले असणार आहेत ते एंड टू एंड एन्क्रिप्टेड असणार आहेत, म्हणजे जसं तुमच्या व्हॉट्सअप मेसेजेस बद्दल बोललं जातं की ते एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहे। ते तुम्ही ज्याच्याशी संवाद साधताय, तुम्ही ज्याला व्हॉट्सअप मेसेज पाठवताय किंवा व्हॉट्सअप कॉल करताय, ते फक्त तुमच्या दोघांमध्येच असणार आहे, इतर कुणालाही कळणार नाही। त्याच पद्धतीने हे सुद्धा डिटेल्स सगळे एंड टू एंड एन्क्रिप्टेड असणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। या पलीकडे जाऊन सार्वजनिकरित्या आधारमधली, तुमच्या आधारमधली माहिती ही बाहेर आणली जाणार नाही, तसंच सरकारसोबत सुद्धा ही माहिती संपूर्णरित्या शेअर केली जाणार नाहीये असंही सांगण्यात आलेलं आहे। आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठीच आधार डिटेल्सचा वापर होईल असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता याच्यातनं प्रश्न पडू शकतो की याचे फायदे काय, हे का केलं जाते, असा एक प्रश्न पडू शकतो, ज्यातलं पहिलं उत्तर म्हणजे बनावट किंवा डुप्लिकेट वोटर आयडी असतील तर ते याच्यातनं बाद होतील, ते बनवताच कोणाला येणार नाहीत, हा त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे। फेक वोटर्स नसावेत ही त्यामागची घेण्यात आलेली काळजी आहे, कारण की या सगळ्याच्या अनुषंगाने मधल्या झालेल्या निवडणुकांमध्ये आरोप करण्यात आलेले होते की एकच व्यक्ती जाऊन वोट करते आणि त्याच्यासाठी ती वेगवेगळे वोटर आयडी कार्ड्स वापरते। सो हे सगळं जे फेक वोटिंग होत असतं, ज्या संदर्भातले आरोप होत असतात बनावट वोटिंग संदर्भातले, तर या सगळ्या गोष्टी त्यामार्फत दूर होतील। मतदार यादीत या निमित्ताने पारदर्शकता येईल
असा विश्वास लोकांमध्ये किंवा राजकीय पक्षांमध्ये त्यानिमित्ताने निर्माण होऊ शकतो आणि यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये काही आव्हानं सुद्धा आहेत आणि त्याच्यानंतर आपण हे समजून घेऊ की हे खरोखर बंधनकारक आहे का। पहिला मुद्दा आव्हानांचा। आव्हानांबाबत खरं तर काँग्रेसचेच नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी एक एक्स पोस्टद्वारे काही आव्हानं उपस्थित केलेली आहेत। त्यांनी अर्थात या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे की त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याबद्दल इलेक्शन कमिशनने दखल घेतली, त्याबद्दल एक पाऊल उचललेलं आहे, याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे। पण त्याच वेळेला त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की वाईल आधार मे ॲड्रेस डुप्लिकेट वोटर आयडी इश्यूज किंवा नंबर्स, म्हणजे आधार कार्डमुळे डुप्लिकेट वोटर आयडी जर बनत असतील तर तो जो सगळी समस्या तयार झालेली आहे ती आधार कार्ड लिंक केल्यामुळे कदाचित सुटू शकते, सॉर्ट आउट होऊ शकते। पण the poorest and most marginalized are more likely to face difficulties in the linking process. The Election Commission of India must ensure that no Indian should be deprived of their vote and address privacy concerns. हा सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की जरी आधार वोटर आयडी कार्डशी लिंक करायला सांगण्यात आलेलं असलं तरी त्याचा परिणाम जो अतिशय गरीब वर्ग आहे किंवा मार्जिनलाइज्ड वर्ग आहे, असा वर्ग की ज्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचू शकणार नाहीत किंवा त्यांना या सगळ्या गोष्टी कसं करायचं हे समजू शकणार नाही, ते बेसिकच गोष्टींपासून वंचित आहेत, तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत कशा पोहोचणार। पण तरी सुद्धा ते मतदान मात्र करतायत, तो त्यांचा अधिकार आहे जो त्यांना मिळालेला असतो। त्यामुळे इकडे राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घेतलेलं हे पाऊल नक्कीच सकारात्मक आहे, चांगलं आहे। त्याने कदाचित बनावट मतदार जे आहेत ती समस्या सुटू शकते, पण या सगळ्यामुळे ही जी सगळी प्रक्रिया आहे ती एखाद्याने केली नाही म्हणून त्याला मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवता कामा नये, असंही त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे। सो ही काही आव्हानं नक्की आहेत, कारण की जरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धत असेल तरी ती प्रत्येकालाच समजेल का। अशिक्षित वर्ग असेल किंवा अगदी आदिवासी पाड्यांमधला असेल, खेडेगावातले जी लोक असतील ते असतील, त्या सगळ्यांपर्यंत ज्या गोष्टी पोहोचतील किंवा ती प्रक्रिया तितकी सुकर असेल का, त्यांना ती करणं शक्य होईल का, हे सगळे सुद्धा त्यातली काही आव्हानं असणार आहेत। आणि ही सगळी आव्हानं असली तरी सुद्धा कुणालाही त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून किंवा त्या हक्कापासून वंचित ठेवता कामा नये, असं सुद्धा इथे राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। आता सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे की हे सगळं करणं बंधनकारक असणार आहे का। जसं मी मगाशी म्हटलं की ह्याचं कंपल्शन आहे का, सक्तीचं आहे का। तर मुळात लक्षात घेतलं पाहिजे गोष्ट की आपल्याला संविधानामधनंच मतदान करण्याचा अधिकार हा मिळालेला आहे, हक्क मिळालेला आहे आणि तो आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही। जर तुम्ही प्रक्रिया पार पाडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तुम्ही मतदार आहात याचं रजिस्ट्रेशन केलेलं असणार आहे, नोंदणी केलेली असणार आहे, तर पुढे काहीही होऊ दे तुम्हाला मतदानापासून मात्र कोणी अडवू शकत नाही, जर त्याच्यामध्ये अर्थात पुढचे काही इश्यूज नसतील तर। तर मुद्दा इथे हा येतो तो म्हणजे की इलेक्शन लॉज अमेंडमेंट ॲक्ट 2021 मध्ये असं म्हटलेलं होतं की आधार कार्ड वोटर आयडी कार्डला लिंक केलं जाऊ शकतं, मात्र यासाठी कुणावरही जबरदस्ती करता येणार नाही, असं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। आधार कार्डच्या बाबतीत ज्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा इश्यू गेलेला होता 2015 मध्ये, त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा म्हटलेलं होतं की आधारचा वापर हा फक्त कल्याणकारी योजनांमध्येच बंधनकारक केला जाऊ शकतो। याचं कारण आहे की लाभार्थी डुप्लिकेट असू नये। कल्याणकारी योजना या शेवटी सरकारच्या तिजोरीतून जो सगळा पैसा असतो त्यामार्फत दिल्या जात असतात, जो अर्थात आपल्यासारखे तुमच्या आमच्यासारखे सगळे जे करदाते असतात त्यांच्याकडनं जो पैसा सरकारकडे गेलेला असतो, विविध करांमार्फत जो पैसा सरकारकडे गेलेला असतो, तो पैसा ह्या सगळ्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी वापरला जात असतो। आणि मग त्याच्यामध्ये परत लाभार्थी हे जर बनावट असतील तर तो अननेसेसरीली चुकीच्या मार्गाने तो पैसा जातोय किंवा पैसा वाया जातोय, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी ज्यांना कल्याणकारी योजना या दिल्या जातात, वेलफेअर स्कीम्स ज्यांना दिल्या जातात, त्यांच्याकडेच फक्त तुम्हाला म्हणजे त्या बाबतीतच तुम्ही केवळ आधार कार्डची सक्ती ही ठेवू शकता, कारण तिकडे डुप्लिकेशन व्हायला नको, पैसा हा वाया जायला नको आणि तो ज्यांना खरंच गरज आहे, गरजूवंत आहेत त्यांनाच तो मिळायला हवा, यासाठी ही आधारची सक्ती तिकडे करण्यात आलेली आहे। पण त्या पलीकडे जाऊन इतर कुठल्याही बाबतीत आधार कार्ड लिंक करणं हे सक्तीचं असता कामा नये, असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाकडनं। त्यामुळे आता सुद्धा ही गोष्ट करणं कंपल्सरी नसणार आहे, सक्तीचं नसणार आहे, पण बनावट मतदारांची यादी व्हायला नको, पूर्ण मतदार यादीमध्ये एक पारदर्शकता यावी, यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, केंद्रीय निवडणूक आयोग हे पाऊल उचलणार आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा की या सगळ्यामुळे जे ॲक्च्युअल इश्यूज ऑपोजिशन्सकडनं, विरोधकांकडनं उपस्थित केले जात आहेत ते खरोखर दूर होतील का। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।